कोणाचं बोलला काय नाही बोलला काय व म्हणणं हे म्हणून बोलितो बोल आमका तज्ञ बोल तमका तज्ञ. परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे, बघा बरं का मराठा भावानो, यांना तुमच्यातून मायातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला. मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळं झालं, हे यांचा उद्देश. आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकीबाळीचं पोराबाळांचंच कल्याण करतोय. आणि मग आता हा विषय संपेतच आणला ह्या मनोज जरांगेनं. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहिलं? आपल्याला बोंबलायला काही मिळवायला काही नाही राहिलं. त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा तेच सांगतो की मी का वाटोळ करील तुमचं. याच्या पुढचं सांगतो, जर असणच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळं, संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं, यांचे हात पाय मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजूने चाललेलं नाही. यांचं कधीही मन मस्तक, यांची बुद्धी आणि विचार आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेने पावलं गेलेले. सरकार कोणचं असू द्या, हे त्या सरकारकडून बोलते.